जय शिवराय मित्रांनो अखेर वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाच्या भूसंपादनाच्या प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या आहेत। ज्या गावामधून हा कॅनॉल जाणार आहे, ज्या गावामधून हा प्रकल्प जाणार आहे, त्या गावातील त्या सर्वे नंबरसाठीच्या नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, विदर्भाची भाग्यरेषा म्हणून ओळखला जाणारा एक महत्वाकांक्षी असा प्रकल्प, पूर्व विदर्भातील अतिरिक्त वाहून जाणारं पुराचं पाणी हे पश्चिम विदर्भातील दुष्काळी भागामध्ये वळवून या भागातील क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी हा एक महत्वाकांक्षी असा प्रकल्प आणण्यात आलेला आहे, ज्याच्या माध्यमातून आता वैनगंगा नदीपासून नळगंगा नदीला जोडलं जाणार आहे। याच्या अंतर्गत महत्वाची अशी धरणं, साठवण तलाव हे भरले जाणार आहेत आणि लाखो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे। मित्रांनो, हा प्रकल्प कसा राबवला जाणार, याचं बजेट, याच्या अंतर्गत येणारी गावं, त्याच्यातून मिळणारे लाभ, या सर्वांबद्दल आपण सविस्तर अशी माहिती घेतलेली होती आणि अखेर आता याच प्रकल्पाची प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे, ज्याच्या अंतर्गत आता आपण जर पाहिलं हा प्रकल्प राबवला जात असताना लिंक 1, लिंक 2 आणि लिंक 3 अशा 3 टप्प्यामध्ये विभागण्यात आलेला आहे। याच्यामधील लिंक 1 अर्थात भंडारा, वर्धा या भागाचे जे काही जिल्हे आहेत, या जिल्ह्यातील भूसंपादनासाठीच्या नोटीस काढण्यात आलेल्या आहेत। तर लिंक 3 च्या अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील जवळजवळ 35 गावासाठी या नोटीसी काढण्यात आलेल्या आहेत। आता ही नोटीस निघाली म्हणजे नेमकं काय, तर मित्रांनो, ज्या गावातील ज्या सर्वे नंबर मधून हा कॅनॉल जाणार आहे किंवा त्याच्यासाठी भूसंपादनाची गरज पडणार आहे, त्या सर्वे नंबर साठीच्या नोटीस या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काढल्या जातात। नोटीस काढलेल्या सर्वे नंबर मधील क्षेत्र जाऊ शकतं, ते पूर्ण जाईल किंवा त्याच्यातील काही क्षेत्र वाचेल हे पुढे सांगितलं जातं, परंतु जो सर्वे नंबर जाणार आहे किंवा त्याच्यातील जेवढं क्षेत्र जाणार आहे त्याच्यासाठीची नोटीस सध्या काढली जाते। या सर्वे नंबर मध्ये कुठलाही व्यवहार होऊ नये अशा प्रकारचे निर्देश या नोटीसीच्या माध्यमातून दिले जातात। कुठल्याही प्रकारची खरेदी विक्री असेल, त्याच्यावरती नवीन काही बोजा चढवणं वगैरे बाबी असतील, या केल्या जाऊ नयेत अशा प्रकारचे निर्देश दिले जातात, जेणेकरून भविष्यामध्ये असे जर काही प्रकार झाले किंवा असे जर काही व्यवहार झाले तर त्या जमिनीचा मोबदला दिला जात नाही, अशा प्रकारच्या स्पष्ट नोटिसा या ठिकाणी दिल्या जातात। काही जर ऑप्शनल केस असेल तर जिल्हाधिकाऱ्याच्या परवानगीनं ते व्यवहार केले जातात। आता याच्यामध्ये जर त्या शेतकऱ्याला काही आक्षेप असेल, त्या जमीनधारकाला जर काही आक्षेप असेल, तर नोटीस निघाल्यापासून 60 दिवसाच्या आतमध्ये आपले आक्षेप नोंदवायचे असतात आणि हे सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर, हा नोटीसचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पुढील ज्या काही प्रत्यक्षात भूसंपादनाच्या प्रक्रिया असतील त्या प्रक्रिया याच्या अंतर्गत सुरू केल्या जातात। आता मित्रांनो, एकंदरीत राज्य शासनाच्या माध्यमातून, महसूल विभागाच्या माध्यमातून नवीन GR आणण्यात आलेला आहे। आता ज्या काही भूसंपादनाच्या नोटीस निघतील त्याची ताबडतोब मोजणी देखील होणार आहे। याच्यामध्ये जर सामायिक क्षेत्र असतील तर त्याचे पोठिशे पाडले जाणार आहेत आणि ज्या क्षेत्रामधून प्रत्यक्षात भूसंपादनाचं क्षेत्र येईल किंवा ज्या प्रत्यक्ष पोठिशामधून तो कॅनॉल वगैरे जाईल, त्याच प्रत्यक्ष लाभधारकाला, त्या शेतकऱ्याला त्याचा मोबदला दिला जाणार आहे। आता सामायिक मोबदला दिला जाणार नाही अशा प्रकारच्या सुद्धा प्रक्रिया पार पाडल्या जातील। आता या नोटीस काढण्यात आलेल्या आहेत, याच अनुषंगाने आता पुढील कालावधीमध्ये याच्यासाठीच्या जमिनीच्या मोजण्या सुरू होतील आणि पुढे जे काही लाभधारक असतील त्यांच्या याद्या फायनल करून त्याच्या संदर्भातील नोटीस डिक्लेअर करून पुढे मोबदला वितरण आणि भूसंपादनाची प्रक्रिया या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे। तर आपण या प्रकल्पाच्या जर हद्दीतील असाल तर आपल्या जिल्हा संकेतस्थळावरती, जसं बुलढाणा असेल तर buldana.gov.in, अकोला असेल तर अकोला.gov.in, अमरावती.gov.in, वर्धा.gov.in किंवा भंडारा.gov.in हे जे काही जिल्हा संकेतस्थळ आहेत, या संकेतस्थळावरती लँड ॲक्विजिशनच्या अंतर्गत आपल्या जिल्ह्याची नोटीस निघाली आहे का, आपल्या गावासाठी नोटीस निघाली आहे का किंवा आपल्या सर्वे नंबरसाठी नोटीस निघाली आहे का, हे आपण तपासून पाहू शकता। या सर्व जिल्ह्याच्या आणि या भूसंपादनाच्या निघालेल्या नोटीसीच्या लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळतील। धन्यवाद।